यिर्मया अध्याय 19। परमेश्वर म्हणाला, जा, कुंभाराचे एक मडके विकत घे आणि आपल्याबरोबर लोकांचे व याजकांचे काही वडील घेऊन जेथे खापऱ्या टाकीतात त्या वेशी समोरच्या बेन हिन्नोम खोऱ्यात जा। तेथे मी तुला सांगेन ती वचने जाहीर कर। असे म्हण, अहो यहूदाच्या राजांनो व अहो यरुशलेम निवासी जनांनो, परमेश्वराचे वचन ऐका। सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, या स्थळावर मी अरिष्ट आणतो। त्याविषयी जो कोणी ऐकेल त्याचे कान भणभणतील। त्यांनी माझा त्याग केला आहे, हे स्थान त्यांनी परक्यांचे असे मानिले आहे। त्यांचे पूर्वज व यहूदाचे राजे यास जे माहीत नव्हते, अशा अन्य देवांपुढे त्यांनी तेथे धूप जाळिला। निर्दोषांच्या रक्ताने ते स्थान भरिले आणि बाल देवता प्रित्यर्थ आपले पुत्र होमार्पण म्हणून अग्नीत होम करण्यासाठी त्यांनी उच्च स्थाने बांधिली। अशी आज्ञा मी केली नव्हती, हे मी सांगितले नव्हते, हे माझ्या मनातही आले नव्हते। परमेश्वर म्हणतो, पहा, या कारणास्तव या स्थळास तोफेत व बेन हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत, तर वधाचे खोरे म्हणतील, असे दिवस येत आहेत। या स्थळी यहूदा व यरुशलेम यांची मसलत मी निष्फल करीन। त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणाऱ्यांच्या हाताने तरवारीने ते पडतील, असे मी करीन। त्यांची प्रेते आकाशातील पक्षास व पृथ्वीवरील श्वापदास भक्ष म्हणून देईन। मी हे नगर विस्मय व उपहास यास पात्र करीन। त्यावर झालेल्या सर्व आघातांमुळे त्याजवळून जाणारा येणारा प्रत्येक जण विस्मित होऊन उपहास करील। मी त्यास त्यांच्या पुत्रांचे मांस व त्यांच्या कन्यांचे मांस खावयास लावीन। त्यांचे शत्रू व त्यांचा जीव घेण्यास टपणारे त्यास वेढा घालितील व पेचात आणतील। तेव्हा त्यातला प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्याचे मांस खाईल। मग जी मनुष्ये तुझबरोबर असतील त्यांच्या डोळ्यादेखत ते मातीचे मडके फोड आणि त्यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास ते नीट करिता येत नाही, तसे मी या लोकांचा व या नगराचा भंग करीन व पुरावयास जागा उरणार नाही, इतके लोक तोफेत येथे पुरण्यात येतील। परमेश्वर म्हणतो, हे नगर तोफेतासारखे करावे म्हणून मी हे स्थळ व त्यातील रहिवासी यांचे असे करीन। ज्या सर्व घरांच्या धाब्यावर त्यांनी आकाशातील सर्व सेनास धूप जाळिला व अन्य देवास पेयार्पणे अर्पिली, ती यरुशलेमेतील घरे व यहूदाच्या राजांची घरे तोफेताच्या स्थळाप्रमाणे अशुद्ध होतील। मग परमेश्वराने यिर्मयास तोफेत येथे जाऊन
संदेश देण्यास पाठविले. तेथून तो आला व परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहून सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर, इस्रायेलाचा देव म्हणतो, पहा, मी ह्या नगरावर व त्याच्या सर्व गावांवर जे अरिष्ट आणणार म्हणून म्हणालो ते सर्व आणीन. कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.